मराठवाड्यातील जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून नांदेड येथे हलवण्यात आले असून संबंधित निर्णयाच्या विरोधात शहरात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी त्यांनी संबंधित खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली आहे। प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे की गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामधील जे मुख्य अभियंता कार्यालय आहे ते नांदेडला हलवण्याचा निर्णय जो झालेला आहे, निर्णय म्हणजे तो काही बेकायदेशीर आहे। त्याला जलनियामक मंडळाची मान्यता नाही। फक्त तो मंत्री महोदय आपले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं त्याला जलनियामक मंडळाची मान्यता नसल्यामुळं तो आदेश त्वरित रद्द करावा आणि मराठवाड्याच्या दृष्टीनं हे मुख्य अभियंता कार्यालय महत्त्वाचं आहे। कारण या मुख्य अभियंता कार्यालयाला पोषक असलेल्या जे काही गोष्टी आहे त्या फक्त छत्रपती संभाजीनगर येथे आहे, विभागीय आयुक्त आहे, त्याचप्रमाणे माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आहे। हे सर्व कार्यालय इथं असताना तो जो निर्णय झालेला आहे तो बेकायदेशीर आहे। म्हणून तो निर्णय त्वरित रद्द करावा आणि मराठवाडा मुख्य अभियंता कार्यालय इथंच ठेवावं अशी आमची मागणी आहे। नंबर 2, आपल्या जिल्ह्यातले 8 आमदार आहेत। या 8 आमदारापैकी या प्रश्नावर आता अंबादास दानवे जे आहेत ते जर वगळले तर प्रत्येक आमदार बाकीचे आमदार काही आवाज उठवत नाही म्हणजे त्यांना मराठवाड्याची सोय सुचत नाही आणि ते मराठवाड्याचे प्रश्न गांभीर्याने चर्चेला येत नाही गेल्या अनेक वर्षामध्ये आणि म्हणून मराठवाडा गरीब होत चाललेला आहे आणि मराठवाड्यात बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत, पाण्याची तूट आहे, अजूनही आमच्या महिलेच्या कमरेवरचा हंडा आणि डोक्यावरची घागर अजूनही कायम आहे आणि मराठवाडा हा पाण्याच्या प्रतीक्षेत असताना आमच्यावर सातत्यानं अन्याय करण्याचं काम विखे पाटलांनी केलेलं आहे। त्यांच्या कार्यकाळात 1300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। या शेतकऱ्याच्या आत्महत्येवर त्यांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही जाणार आहोत आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत। हे मुख्य अभियंता कार्यालय इथून स्थलांतर होण्यास आमचा विरोध असल्यामुळं आम्ही 12/6/2026 रोजी मुंबई 7 हिल उडाम पुलापासून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर भव्य मोर्चा काढतोय। या मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्यामध्ये खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि आमदार अंबादास दानवे हे सहभागी होणार आहेत। मनोज जरांगे पाटलांना इन्व्हाइट करतो या मोर्चासाठी। मराठवाड्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी या ठिकाणी जरांगे पाटलांनी पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।